पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय। सुनेत्रा पवार यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात येतं। राज्यसभेच्या उमेदवारीनंतर पुण्यामध्ये सुनेत्रा पवार दाखल झाले आणि त्यानंतर त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात येतं। आपण पाहिलं होतं लोकसभेला सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी लढत झालेली होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा विजय झाला। सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर आता राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यानंतर पुण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जातं। पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं जंगी स्वागत करण्यात येतं। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, जंगी स्वागत होताना दिसतंय, काय सध्याचं वातावरण आहे? तांत्रिक अडचणीमुळे संपर्क होऊ शकत नाहीये, पण आपण पुण्यातली दृश्य पाहतोय। सुनेत्रा पवार यांचं जंगी असं स्वागत केलं जात आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा बघायला मिळत आहेत, गाठीभेटी होत आहेत, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला जातोय। जंगी असं स्वागत पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं बघायला मिळतंय। राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पुण्यामध्ये सुनेत्रा पवार दाखल झालेत आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं पुण्यामध्ये जंगी असं स्वागत केलं जातं। पुण्यातून आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार माध्यमांची काही बोलणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या पुण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जातं। लोकसभेतल्या पराभवानंतर आता राज्यसभेवरती त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यानंतर सुनेत्रा पवार यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत केलं जात आहे। आपण गेले 2 दिवस खरं तर या संदर्भातल्या बातम्या पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून काही नाराजीच्या बातम्या सुद्धा या संदर्भात आलेल्या होत्या। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात अनेक बातम्या आपण पाहिलेल्या आहेत। तर आज सुनेत्रा पवार यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत केलं जात आहे। छगन भुजबळ सुद्धा या खरं तर राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण सुनेत्रा पवार यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आणि त्यानंतर पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलं जातं।